कार्यकर्त्यांवरती अन्याय करण्याचं काम ही मंडळी करतात. एवढं हे लक्षात घेतलं पाहिजे, हाच माझा मुद्दा आहे. केशवजी, तुम्ही शरद पवारांचं उदाहरण दिलं आता. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की या उदाहरणाला धरूनच हा प्रश्न आहे की आज तुम्ही निवडणूक आयोगाला पारदर्शक मानता का? प्रश्न पारदर्शक नसेल तर माझं म्हणणं की समोरच्याने त्याचे पुरावे दिले पाहिजेत. म्हणजे एक मिनिट स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका मांडतो. प्रश्न असा आहे की मी निवडणूक आयोगाला सर्टिफिकेट द्यावं यांनी निवडणूक आयोगाचं कमोल कमी जास्त होत नाही. प्रश्न इतका आहे, मी हे मानतोय, येस निवडणूक आयोग त्यांच्या पद्धतीने काम करतोय. जर त्रुटी असतील, आणि त्रुटी असणारच, मतदाराची त्रुटी आहेत हे आम्ही म्हणतोय ना, त्यामध्ये जर मतदाराची त्रुटी आहेत त्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी कायम भारतीय जनता पार्टी किंबहुना निवडणूक प्रक्रिया, म्हणजे मी जर तुझी उदाहरण द्यायला तयार आहे, 1997 पासून ज्यावेळी वाजपेयी सरकार होतं त्याच्यानंतर निवडणूक प्रोसेस ही अधिकाधिक चांगली झाली पाहिजे यासाठी सर्वाधिक प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केले. त्यामुळे त्याच्याबद्दल आक्षेप नाहीये, निवडणूक प्रक्रिया अधिक चांगली व्हावी यासाठी आक्षेप नाही, पण मुद्दा यांचा तो नाहीये, हे लक्षात घ्या. यांचा निवडणूक प्रक्रिया नीट व्हावी, निर्दोष व्हावी ही असं असती तर नक्कीच त्याचं कौतुक केलं गेलं, पण पुढच्या पराभवाचं नॅरेटिव्ह आत्ताच तयार करून ठेवायचंय ही यांची भूमिका आहे. बरोबर आहे. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी पण अशा आशयाचा आज एक प्रतिक्रिया दिलेली आहे. पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते, या मुद्द्यावरती आपण परत येऊया. पण सध्या मी आता दुबेजींकडे जाणार आहे आणि दुबेजींना तोच प्रश्न विचारायचा आहे की आत्ता निवडणूक आयोग पारदर्शक आहे असं तुम्हाला वाटतं का? एक स्मितहास्य तुमच्या चेहऱ्यावरती मगासपासून आहे, त्याचं कारणही आम्हाला सांगा. पूर्वीजी आपण सर्वांना जय महाराष्ट्र. विषय असा आहे की लोकशाहीमध्ये निवडणुका हा महत्त्वाचा विषय असतात आणि हा महत्त्वाचा विषय जर घेऊन आमचे नेते पुरावे सोबत तिथे गेले आणि काल चोकलिंगम साहेबांना भेटले आणि आज जे दुसरे वाघमारे सर होते आणि चोकलिंगम साहेब होते त्यांच्या समोर पुरावे दाखवून आम्ही सगळं गोष्ट करत होतो आणि आमचे नेते सांगत होते तिथे की कोणाच्या वय 120 वर्ष आहे, कोणाच्या वय 10 वर्ष आहे, एकाच घरामध्ये 100 लोकांचा पत्ता आहे, एकच चेहऱ्याचे 10 जागा लोक मतदार यादीमध्ये आहे. म्हणजे हे सगळे पुरावे घेऊन एक आधार देऊन जर आम्ही आपले प्रश्न मांडत होतो तर ह्याच्यामध्ये भाजपच्या पोट दुखायचं कारण का? आमचे नेते भाजपला पण निमंत्रण केले होते. मुख्यमंत्री साहेब सांगत आहे की जर निवडणुका पारदर्शी होण्यासाठी आमची पण भूमिका आहे तर आम्ही मांडू, पण आपले प्रतिनिधी का नाही पाठवले साहेब? हे कोणी पक्षाच्या डेलिगेशन नव्हता, हे एक वेगळे वेगळे पक्षाचे नेते ज्याच्यामध्ये काँग्रेस होती, शिवसेना होती, राष्ट्रवादी होती, सीपीएम, सीपीआय, समाजवादी, फक्त भाजप आणि 2 गुलाम पक्षाला सोडून सगळे होते. तर का मनात तुमच्या शंका आहे? का नाही आम्ही एक शंका उत्पन्न करू या निवडणुकाच्या आयोगावर? निवडणूक आयोग आमची सगळं बाजू ऐकून पण जर त्यांच्याकडे काही अधिकारच नाही, त्यांच्या कोणतरी दिल्लीमध्ये कोण बसलाय माहित नाही, ते कधी काय आमचे प्रश्न सोडणार त्यांना माहित नाही, ते हे सगळ्या आपण दुबेजी आपण उत्तर घेऊया याचं केशवजींकडनं. एकतर आमंत्रण होतं भाजपला सुद्धा, असं आज उद्धव ठाकरेंनी सुद्धा म्हटलेलं आहे, त्यामुळे या प्रश्नावरती तुमचं उत्तर काय आहे? असं आहे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की यांच्या हेतूबद्दल शंका आहे. मगाशी आता दुबेने ते कबूल केलं. त्यांचा हेतू निवडणूक आयोगाच्या संविधान जी संवैधानिक संस्था आहे त्याच्यावरती शंका निर्माण करणं हा शुद्ध हेतू आहे. निवडणूक आयोग प्रक्रिया स्वच्छ करणं यांचा हेतू नाहीये. त्याचं कारण असं आहे की मुळामध्ये इतकं तर किमान म्हणजे मला सगळ्यात वैषम्य वाटलं ते शरद पवार आणि थोरातांचं, बाळासाहेब थोरातांचं. म्हणजे ठीक आहे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे वेगळा विषय असू शकतो, पण मुळामध्ये ज्यांचं राजकीय आयुष्य 50 वर्ष, ज्यांना सगळ्या प्रशासनाच्या खाचाखोचा माहिती आहेत, त्यांना ते या शिष्टमंडळात जातात आणि अशी म्हणजे तिथं अशी चोक्कलिंगम ज्यांच्याकडे कुठल्याच पद्धतीचं त्यांच्याकडे विषयच नाही त्यांच्यासमोर मागणी करतात. हा सगळ्यात मोठा धक्कादायक विषय आहे की सगळ्यात मोठा समजण्याचा विषय. ज्याच्याकडे जायचं, ज्यांच्याकडे संबंधच नाही त्याच्याकडे जाऊन तुम्ही विषय काहीतरी वेगळाच मानताय. तर म्हणजे निवडणूक मुळामध्ये बहुपद्धतीची वाटरचना कोण करतं, त्याचे निर्णय कोण करतं, त्याचे कायदे कोणाकडे आहेत? बरं, ही संस्था निवडणूक घेते पण निर्णय त्याचे सगळे वेगळ्या पद्धतीने होतात. बरं, मतदार यादीबद्दलचे जो विषय आहे तिथे नाहीच आहेत, पूर्वीजी त्यांना अधिकारच नाहीये. मग बरं, हे सगळं माहिती आहे ना. बरं, हे काय आज झालेला निर्णय नाहीये, हा वर्षानुवर्ष निर्णय आहे. ज्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा पण हाच निर्णय होता. यावर केशवजी काहीतरी मुद्दा मांडायचा आहे. एक मिनिट पूर्वीजी बोलणं पूर्ण करू द्या. वर्षानुवर्ष जी प्रक्रिया आहे, जे निर्णय झालेले आहेत, प्रशासकीय ही इम्प्लिमेंटेन करणारी संस्था आहे. असं जर असेल म्हणजे बहुउद्देशीय बहुप्रभाग घ्यावेत का सिंगल वॉर्ड घ्यावा, हे निर्णय निवडणूक आयोग नाहीच करत, तरी सुद्धा त्यांच्याकडून ती मागणी करणं याचाच अर्थ यांच्या मनात
संताप आहे, पुढच्या पराभवाचं बरं. दुःख आहे, चिंता आहे दुबेजी मी आणि तुमच्याकडे म्हणून या येते तिघींना अटक करतात. केशवजी थोडंसं थांबवते, दुबेजी तुमच्याकडे येणार आहे. संदीपजी तुम्ही काय उत्तर देणार आहे यावर? नाही, मुळात असं आहे की मला हे मान्य आहे की प्रभाग रचना करण्याचे अधिकार शासनाकडे आहे, पण पारदर्शकपणे निवडणूक अरेंज करायचे अधिकार आणि जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. आम्ही जेव्हा त्यांना म्हटलं की तुम्ही जे प्रभाग झालेले आहेत तिथे तुम्ही व्हीव्हीपॅट लावलं पाहिजे, ही आमची मागणी होती. त्याला उत्तर देताना असं निवडणूक आयोगाने सांगितलं की प्रभाग हे मल्टिपल प्रभाग असल्यामुळे तिथे आम्हाला व्हीव्हीपॅट लावता येणार नाही. मग आम्ही म्हटलं की जर व्हीव्हीपॅट लावता येणार नाही, निवडणुका पारदर्शकपणे घेणं ही तुमची जबाबदारी आहे आणि शासनाच्या या निर्णयामुळे तुम्हाला जर व्हीव्हीपॅट लावता येणार नाही तर तसं तुम्ही शासनाला कळवलं पाहिजे की निवडणूक पारदर्शकपणे होणं ही शेवट शासनाची नाही, ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. आणि ती जर होणार नसेल शासनाच्या एका निर्णयामुळे तर हे निवडणूक आयोगाने शासनाला कळवलं पाहिजे. हे आमचं म्हणणं त्याच्यामध्ये होतं. पण नंबर संदीपजी एक नंबर एक बोला बोला बोला. नंबर दोन दुबेजी 2 मिनिटं थांबा. आपण नंबर दोन आम्ही जेव्हा किशोरजी सांगतायत आम्ही सगळ्या गोष्टींचे पुरावे घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलेलो. मग तो दुबार मतदानाचा असेल, हाऊस नंबर वेगळे असतील आणि याच्यामध्ये भाजपला राग यायचा किंवा कोणाला राग यायचा प्रश्नच येत नाही. निवडणूक प्रक्रिया सदोष असेल तर ती निर्दोष झाली पाहिजे, ही सगळ्यांचीच भूमिका असली पाहिजे. भाजपला राग येण्याची गरजच नाही त्याच्यामध्ये, कोणालाही इनफॅक्ट राग येण्याची गरज नाही. आणि आमची भूमिका स्पष्ट होती की जे आम्हाला घोळ दिसत आहेत, जर आम्हाला संशय असेल, आम्हाला शंका असेल तर त्याचं निरसन करणं हे लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगाचं काम आहे ना, याच्यामध्ये काय चुकीचं आहे? बर दुबेजी थोडक्यात तुमचा मुद्दाही आपण मांडा या अनुषंगाने. आपल्या राज्यात 2 निवडणूक अधिकारी आहेत, एक केंद्रीय निवडणूकचे प्रतिनिधी आणि एक राज्याचे निवडणूक अधिकारी. राज्याचे निवडणूक अधिकारी जे आहे त्यांच्यावर इलेक्शन कंडक्टची जिम्मेदारी आहे आणि जे केंद्रीय निवडणूकचे प्रतिनिधी आहे त्यांच्यावर मतदाता यादीची सूची जी आहे ते तयार करायची त्यांच्यावर जिम्मेदारी आहे. तर मला हे सांगा की जर चूक आहे, जर अनियमितता आहे, गोंधळ आहे तर हे सगळे आम्ही कोणाला समोर जाऊन मांडू की साहेब तुमच्या हे जे सिस्टम आहे ते एकदम ध्वस्त झालं आहे, याच्यामध्ये काहीतरी गोंधळ, भ्रष्टाचार किंवा काही इतर थिंग आहे, तर हे कोणाला सोबत आम्ही चर्चा करू. जर आमचे सगळे नेते हे सांगत आहे की तुम्ही 31 जानेवारीच्या अगोदर निवडणूक नको घेवा, बिकॉज 3-4 वर्ष तुम्ही निवडणूक नाही घेतले ना कोरोनामुळे, काही दुसऱ्या वेगवेगळ्या कारणामुळे, तर आता तुम्ही 6 महिन्यामध्ये जेव्हापर्यंत तुम्ही परफेक्ट मतदाता सूची तयार करत नाही तोपर्यंत निवडणूक घ्या नको. बिकॉज अशी निवडणूक घ्यायची काय म्हणजे फायदा काय होणार? जर तुम्ही कोणाच्या पक्षाच्या बी टीम म्हणून काम करणार तर तुमच्यावर काय आरोप आम्ही नको करू, तुम्ही सांगा ना. आम्ही प्रश्न विचारतो निवडणूक अधिकारीला आणि जबाब देतात भाजपचे लोक. अरे भाजपला नाही विचारला प्रश्न, आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारलोय. बर दुबेजी मी केशवजी तुमच्याकडे येते, पण मला एक सर्वसामान्यांच्या वतीने इथे प्रश्न विचारायचा आहे.